हॅलो, नमस्कार. तर बघू शकताय सगळीकडे हिरवळ झाली छान अशी. कारण भरपूर पाऊस चालू आहे. गेली 15 दिवस झालं नॉनस्टॉप पाऊस चालू आहे आणि त्यामुळं अक्षरशः पायवाट पण पूर्ण गवतानं भरलेली आहे. चिखल पूर्ण सगळ्या शेतामध्ये झालेला आहे. त्यामुळे चप्पल काढूनच चालावं लागतं कारण पाय रुततात घोट्यापर्यंत आणि सगळीकडं असं गवत उगवलेलं आहे आणि त्यात कसं झालं की तण पण भरपूर वाढले. 15 दिवस झालं शेताकडे जाता पण येत नव्हतं कारण वाट खूप छोटी आहे, तर त्यामुळे जाता येत नव्हतं. वाटेवरती पाणी असतं, तर हे शेतातील दुसऱ्या शेतातील पाणी फुटून येत आहे वरून. जसं म्हणजे पाऊस थांबतोय तसं किंवा येतोय तसं हळूहळू पाणी पाझरत पाझरत खाली खाली घसारीला यायला चालू होतंय. तर ते पाठ करायचं चालू आहे म्हणजे आपल्या शेतात पाणी येऊ नये, कारण आपल्या शेतात आधीच पूर्ण पाण्यानं भरलेलं आहेत सऱ्या बऱ्याच. तर 15 दिवसानंतर शेतात आले आणि इतकं पाऊस होता. 15 दिवस शेतात येताच येत नव्हतं. पूर्ण रस्ता खराब आहे आणि रस्ता नाही व्यवस्थित, त्यामुळे अजिबात येता येत नाही. आणि इथलं आम्ही 15 दिवसापूर्वी काढलं होतं आणि थोडं झालं होतं तेव्हा पण, कारण भयंकर पाऊस चालू झाला नंतर येताच आलं नाही आम्हाला. आणि इथं काढलं तिथं काही जास्त नाही आणि जिथं काढलं नव्हतं तर तिथं इतकं भयंकर आता गवत आणि तण वगैरे आलेलं आहे. आता हे काढायचं आहे आणि 15 दिवसात एवढं वाढलेलं आहे. तर आता हे काढायचं चालू करणार आहे. मुली स्कूलला गेलेत तर त्या येईपर्यंत जेवढं होईल तेवढं काढणार आणि मग घरी जाणार. आता शेतातील कामे पण कसं मुलींच्या काम म्हणजे शाळेत जातात तर त्यावेळेत नियोजन करून यावं लागतं, कारण आधीमध्ये येता येत नाही. लहान मुले असल्यामुळे कसं त्यांच्याजवळ थांबावंच लागतं, दुसरं घरी कोणी थांबणारं नाही आहे. तर त्यानुसार नियोजन शेतातील आणि मुलींचं करावं लागतं. आज सकाळचं स्कूल असल्यामुळे आम्ही सकाळी लवकर आवरून आलेलो आहे शेतामध्ये. तेवढं जेवढं काढता येतील तेवढं गवत काढायचं ठरवून आलेलो आणि शेतात पूर्ण पाय आत जसं जाईल तसे रुतत जातात. घोटाभर चिखलात पाय रुतत जात होते आणि खाली पाणी पण साठलेलं आहे, त्यामुळे काढताना खूप त्रास होत होता. जर आत्ता काढलं नाही तर परत अजून भयंकर वाढू शकतं आणि पाऊस पण काही पूर्ण थांबलेला नाही, हळूहळू चालूच आहे. कारण एवढं गवत काढेपर्यंत आम्ही भिजतच होतो, काढत भिजत असं चालू होतं. त्यामुळं कॅमेरा नंतर मी बंद करून मी कॅरी बॅग नेली होती तर त्यात ठेवला, कारण परत भिजून मोबाईल खराब होऊ नये म्हणून. आणि त्यानंतरच मग बाकीचं जे आहे तर ते कामं करायला चालू केली दोघांनी पण. कारण मध्ये मध्ये कॅमेरा काढून शूट नाही करू शकत, कारण इतकं म्हणजे तण आहे तर ते काढताना पूर्ण हात चिखलाने भरलेले. पाय बघू शकताय, पूर्ण पाय रुतत होते खालीपर्यंत आणि वाकूनच काढावं लागत होतं, कारण बसता येत नाही पूर्ण चिखल असल्यामुळे. वाकून जेवढं शक्य आहे तेवढं सगळं काढण्याचा प्रयत्न केला आम्ही. आणि 12चा जे आमच्याजवळ कारखाना आहे तर भोंगा वाजला की लगेच समजतं की 12 वाजलेत. आता मुली यायचं वेळ झाले त्यामुळे आता निघाले. बाकी उरलेत 1 2 3 4 सऱ्या उरल्यात. आता ते परत उद्या वगैरे येऊन पाऊस नसेल तेव्हा करणार. आणि पूर्ण ड्रेस घाण झालाय. 2 वेळा पाऊस येऊन गेला, 2 वेळा ऊन बारीक येऊन गेलं, त्यामुळं थोडं भिजतंय, थोडं सुकतंय, थोडं वारे येते असं चालू आहे वातावरण. कारण पूर्ण ऊन वगैरे नाही आहे, आभाळच आहे, थोडा थोडा पाऊस पण येतोय. त्यामुळं भिजत भिजत थोडंफार जमते तेवढं काढलं. आता उद्या येऊन, कारण आता मुलींचं यायची वेळ झाली, परत तिला येऊन जेवायला वगैरे द्यायचं असतं. त्यानंतर क्लास आहे तिचा गाण्याचा वगैरे, मग तिकडं पाठवायचं असतं. तर त्यामुळं आता निघाले. ओ चला आहो, चला. तर बघू शकता पूर्ण रस्ता असा डांबरी नाही, खराबच आहे आणि पाणी पण साठतं. आणि जर मोठा पाऊस आला तर इथं पण 2 व्हीलर घेऊन येता येत नाही आणि त्यामुळं भरपूर घाण वगैरे होतं. म्हणून घरी आले, मुलींचं आवरलं आणि तिच्या स्कूलमध्ये क्लासमध्ये आज कार्यक्रम आहे. जे गुरुपौर्णिमा झाली तर त्याचा कार्यक्रम आत्ता ठेवला आहे. तर मिस्टरांना बाहेर कार्यक्रम होता, तिकडं जायचं होतं, त्यामुळे मी दोघींना घेऊन निघालेले आहे. पाऊस येऊन गेलेला आहे थोडा थोडा, तर दोघींना घेऊन निघाले. थोडा अंतरावर आहे परंतु ठीक आहे, वेळ नसला की आपल्याला सगळं मॅनेज करावं लागतं. नंतर आलेले आहे हॉलवरती जिथं कार्यक्रम आहे तिथं, आणि खूप छान कार्यक्रम होता. आणि आत्ताच ज्ञानूला क्लास लावलेत, खूप दिवस झालेले नाहीत, 1 2 महिना झाला आहे, परंतु तिला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू एवढंच म्हणायचं होतं. ते 4 लाईन असतात तर तेवढं तिला म्हणायला सांगितलं होतं. नंतर तेवढं छान म्हटली ती. आणि छोटीचा पण दंगा चालू होता की मला पण गाणं म्हणायचं आहे. तर तिला काय म्हणजे शाळेमध्ये तिच्या पोएम शिकवल्यात,
म्हणजे जॉनी जॉनी वगैरे. तर तिचा हट्ट होता की मला म्हणायचंच आहे. आणि बाकीच्या 2 मुली म्हणजे छोट्या होत्या त्यांना काय म्हणायचं होतं प्रार्थना तर संध्याकाळची. तर ती म्हणायला गेलं ती मनानं आपला पण जाऊन बसले आणि तिला म्हणायचं होतं जॉनी जॉनी सगळ्यांच्या पुढं. आणि हे शास्त्रीय गायक आहे ते आणि ते शास्त्रीय गायनाचा क्लास आहे. तिथं जाऊन तिनं जॉनी जॉनी येस पप्पा ही पोएम म्हणली. सगळे हसत होते, इतकं छान कौतुक करत होते. कारण स्टेज डेअरिंग शेवटी महत्त्वाचं असतं आणि तिला नको म्हणताना ती स्वतः जाऊन बसले असे स्टेजवरती आणि सगळ्यांच्या समोर म्हणायला चालू केले. आणि अजून तिला 3 वर्ष पूर्ण झालेली नाहीत. सप्टेंबरमध्ये तिला 3 वर्ष पूर्ण होतात. त्यामुळे इतकं सगळे कौतुक छान करत होते आणि खूप छान वाटतं. शेवटी तिला माहीत नाही काय कार्यक्रम आहे तरी तिला म्हणायचं होतं दीदीसारखंच. घरी आलो आणि मुलींना थोडी भूक लागली होती तर वेगळं काहीतरी पाहिजे. तर मुळात छोटासाच होता तर तो किसून घेतला आहे. त्यामध्ये मी गव्हाचं पीठ घातले, मीठ घातले, थोडीशी हळद घातलेली आहे आणि नंतर प्रमाणात 1 चमचा असे धनेपूड आणि जिरेपूड दोन्ही घातलेले आहे. आणि हे मिक्सरला मी लसूण आहे, मिरच्या आणि कोथिंबीर हे वाटण करून घेतले आणि त्यामध्ये घातले. वरून पण कोथिंबीर घालू शकता परंतु छान अर्क उतरतो त्यामध्ये म्हणून मी मिक्सरवरून काढलेलं आहे. आधी सगळं कालवून मिक्स करून घ्यायचं कारण मुळ्याला पण पाणी सुटतं. तर त्यामुळे आधी मिक्स करून घेतले आणि त्यानंतरच आपल्याला गरजेनुसार पाणी हळूहळू घालायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही कारण हळूहळू मुळ्याला पाणी सुटलं की नंतर पातळ होतं जास्त वेळ ठेवलं तर. आणि मुरेपर्यंत ठेवावंच लागतं 15-20 मिनटं तरी. त्यामुळे थोडंसं घट्ट करून घ्यायचं आणि त्यानुसार आपल्याला जसं लागते तसं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि छान लागतो पराठा अशा पद्धतीने. मुळा शक्यतो मुलं खात नाहीत लहान, तर अशा पद्धतीने केले की टेस्टी पण लागतो आणि मुलांच्या पोटात पण पौष्टिक जातं. तर वरचेवर जे असेल तर ते पराठ्यामध्ये घालून करायचं आणि मुलांना खायला घालायचं. छान लागतं आणि वरचेवर मी करतच असते असं काही ना काहीतरी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. मुळ्याचा पराठा खूप छान होतो, टेस्टी होतो आणि पटकन होतं मेन म्हणजे. कारण हे चपातीसारखं आपण कणिक मळतो आणि चपातीसारखंच लाटून आपल्याला करायचं असतं. तर त्यामुळे काही जास्त वेळ किंवा वेगळं काही करावं लागत नाही. पटपट होतो आणि जरा वेगळं काहीतरी केल्याचं मुलांना पण समाधान होतं. आणि छान असा पराठा झाला आहे आणि लोणी काढलं होतं घरचं ताजं. तर मुलींना तर भूक लागलेली कंट्रोल होत नव्हती. मग आधी तिला खायला दिलं ज्ञानूला आणि नंतर श्रीला पण दिलं. आणि त्यानंतर बरीच कामं आवरायची होती. हिचं ड्रेस ते चेंज करून बाकीची कामं वगैरे असतात तर ते आवरायची होती. तर आधी हे करून घेतलं मुलींचं खायला. नंतर बाकीचं आवरायचं होतं तर ते आवरायला मी चालू केलं. श्रीने एवढा पसारा करून ठेवते घरात खेळणी वगैरे तर ती काढायची असतात तर ती करायला चालू केलं. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला तर सबस्क्राईब